वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहरात उघडकीस आलेले प्लाझ्मा तस्करी प्रकरण आणि जय हो वृत्तपत्रासाठी मंजूर झालेली जागा हडपल्याच्या विरोधात जय हो कामगार संघटनेचे सचिव तथा दैनिक जय होचे संपादक विजयकुमार उगडे यांनी प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आणि जन आंदोलन केले। प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांनी गंभीर आरोप करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। प्लाझ्मा तस्करी प्रकरणी 150 दिवस उलटून ही गुन्हा नाही। सोलापूर शहर व जिल्ह्यातील मेडिकेअर, ब्लड बँक व इतर रक्तपेढ्यांकडून रक्तदान शिबिरातील रक्तातील प्लाझ्माची तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप उगडे यांनी केला आहे। या संदर्भात 10 सप्टेंबर 2025 रोजी पोलिसांच्या डायल 112 वर तक्रार करण्यात आली होती। त्यावेळी पोलिसांनी 7 वाजता येथून प्लाझ्माची गाडी ताब्यात घेतली आणि रात्री उशिरापर्यंत पंचनामा केला। मात्र या घटनेला 150 दिवस पूर्ण होऊनही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना पुरावे देऊन ही कारवाई झाली नसल्याचं उघडे यांचं म्हणणं आहे। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचे खातेनिहाय तसेच ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तर दुसऱ्या एका प्रकरणात सोलापूर महानगरपालिकेने 2012 मध्ये सिद्धेश्वर मंदिराजवळ फडकुले सभागृहालगत असलेली 10x10 ची जागा दैनिक जय होच्या कार्यालयासाठी 29 वर्षाच्या करारानं मंजूर केली होती। मात्र महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी ही जागा मिळवून देण्यास विलंब केल्याचा आरोप उघडे यांनी केला आहे। या विलंबाचा फायदा घेत संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष व भाजपचे नूतन नगरसेवक शिवाजी वाघमोडे आणि अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी ही जागा हडप केल्याचं उघडे यांनी निवेदनात म्हटलंय। आपण मागासवर्गीय असल्याने महापालिकेच्या अभियंता सारिका अकुलवार आणि भूमी व मालमत्ता विभागाचे अधिकारी आपल्याला जागा देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। या अन्यायाविरोधात आपली हक्काची जागा परत मिळावी आणि जागा बळकावणारे शिवाजी वाघमोडे, श्रीकांत डांगे व त्यांना मदत करणारे भ्रष्ट अधिकारी यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी। या मागणीसाठी विजयकुमार उगडे यांनी हे उपोषण छेडले आहे। जे स्वतंत्र आता दुसऱ्याच्या ताब्यात द्यायचं आहे पाहिजे साहेब कधी होणार तयार अशी। तर माझा विषय हा ब्लड बँकेचा आहे। 150 दिवस पूर्ण झाले ब्लड बँकेला, म्हणजे प्लाझ्मा तस्करीचा विषय होता। जवळजवळ लाखो कोटीचा प्लाझ्मा आहे। दुपारी 1 वाजता गाडी पकडलेली प्लाझ्माची टेम्पो, तर सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये होते। सदर बाजारच्या पोलीस स्टेशनने जराही गुन्हा दाखल करून घेतला नाही। संबंधित अधिकाऱ्यांची हात मिळवण्यास विजयकुमार उगडे, दैनिक जय हो न्यूजचे संपादक। मागील अनेक दिवसापासून मी महानगरपालिका प्रशासनाकडे मी दाद मागतो की माझ्या महानगरपालिका यांनी स्टँडिंग कमिटीच्या विषयामध्ये मला 10x10 ची जागा मंजूर करून दिली होती। ती जागा संभाजी आरमारच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व श्रीकांत डांगे व शिवाजी वाघमोडे हा नूतन नगरसेवक आहे यांनी बळकवलेली आहे। तर ती जागा जय होच्या कार्यालयासाठी दिलेली महानगरपालिकेने ती जागा लवकरात लवकर माझ्या ताब्यात मिळवून देण्यात यावी व तसेच संभाजी आरमार या संघटनेने सोलापुरामध्ये 10 ते 15 ठिकाणी असेच अतिक्रमण करून गोरगरिबांना त्या जागा लाटणे व धमक्या देणे असे त्यांचे प्रकार आहेत। तरी माझी पोलीस आयुक्तांना व जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना नम्र विनंती आहे की ते जे अतिक्रमण करतात ते अतिक्रमण करून ते जागा लुटण्याचे काम करतात। ती माझी जय होच्या कार्यालयाला जी मिळालेली जागा आहे 10x10 ची जागा, ती मला लवकर माझ्या जय हो कार्यालयासाठी ताब्यात देण्यात यावी आणि जे संबंधित संभाजी आरमारच्या कार्यकर्त्यांवरती योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी। आणि शिवाजी वाघमोडे हे नगरसेवक झालेले आहेत, तर त्यांनी सोलापूर शहरामध्ये 10 ते 12च्या जागेवरती अतिक्रमण केलेलं आहे। हे अतिक्रमणाच्या आधारित त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावं ही माझी विनंती आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।